PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार, माझं नाव रवींद्र ज्ञानोबा साळुंखे, राहणार तुळजापूर। मी जवळजवळ 1.5 वर्षापासून माननीय तहसीलदार साहेब तुळजापूर, माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धाराशिव तसेच अधीक्षक अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम मंडळ धाराशिव यांच्याकडे वारंवार तुळजापूर आपशिंगा कॉर्नर ते आपशिंगा रोड हे जवळपास 6 ते 7 किलोमीटर रस्त्याचं काम आहे। हे 2.25 कोटी रुपये रस्त्याचं काम आहे अंदाजे। या कामामध्ये अनियमितता झालेली आहे, जागोजागी खड्डे पडलेले आहेत आणि अर्धवट काम आहे। तसेच योग्य प्रमाणात डांबर न वापरल्याने जागोजागी असे खड्डे पडलेले आहेत। तरी या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे अशी मागणी अर्ज केलेला आहे की अधीक्षक अभियंता श्री BM थोरात, सार्वजनिक बांधकाम मंडळ धाराशिव व कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव यांना निलंबित करावे। काम कधी चालू झाले? हे काम जवळपास 1.5 वर्षापासून रखडलेलं आहे। कामाचा कार्यकाळ किती होता का संपलेला आहे? काय याविषयी नियमानुसार फलक देखील लावलेला नाही। मग तुमची आता काय मागणी आहे? हे 15 दिवसात जर काम पूर्ण नाही केलं, यांनी सुरू नाही केलं तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या कार्यालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता BM थोरात व कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण यांना निलंबित करा म्हणून आमरण उपोषणास बसण्याची आमची तयारी आहे।